राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी रायगड आणि राष्ट्रवादी अजित पवार गट राखला। म्हसळ्यामध्ये जल्लोष। देशातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला आहे। देशासह महाराष्ट्रातही सत्ताधारी पक्षांना मोठा धक्का बसला आहे। रायगड लोकसभा मतदारसंघात मतदान केलेल्या एकूण मतदारांपैकी 50.17% लोकांनी सुनील तटकरे यांना पसंती दिली आणि दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून दिलं आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात 4 पैकी केवळ एकच जागेवर विजय मिळवला आहे। त्यामुळे म्हसळ्यामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। रायगडमध्ये विकासाच्या जोरावर विजय मिळवित तटकरे यांनी ही निवडणूक 82,784 मतांनी जिंकली। तटकरे यांना विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेल्या मतांची टक्केवारी आणि मताधिक्य पुढील प्रमाणे: पेण 59.85%, 46,936; अलिबाग 58.23%, 38,996; श्रीवर्धन 57.30%, 29,872; महाड 48.58%, 3,616; दापोली 35.86%, 8,432; तटकरेंना पिछाडी; गुहागर 35.86%, 27,596; तटकरेंना पिछाडी। म्हसळ्यामध्ये केलेल्या आतषबाजी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर बनकर, नगराध्यक्ष संजय कर्णिक, शहर अध्यक्ष रियाज घराडे, भाजपाचे अतिफ उभार, निलेश मांदाडकर, शिवसेना शिंदे गटाचे प्रसाद बोरले आदी मान्यवर होते। याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस महादेव पाटील यांनी प्रतिक्रिया देताना, जिंकून सुद्धा हरल्यासारखे वाटत आहे। खासदार तटकरे आणि मंत्री अदितीताई तटकरे यांनी श्रीवर्धन मतदारसंघात प्रचंड ताकदीने विकास कामे करूनही आम्ही त्या मानाने मतांत रूपांतर करू शकलो नाही याची मनाला सल दुःख वाटते, असे भावनात्मक मत मांडून येणाऱ्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकांत सुधारता येईल असे हे सांगितले। रायगड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात 13 उमेदवार होते। मात्र या मतदारसंघात मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात होती। वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिल्याने ही लढत तिरंगी झाली होती। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा।